नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आपल्याला माहिती आहे ईशान्य मुंबई आणि माढ्याचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही आणि मुंबईतून ईशान्य मुंबईबद्दल एक महत्त्वाची बातमी येते आणि ती बातमी अशी आहे, किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना या वादाला आता एक नवीन वळण लागलेलं आहे. कारण भाजपनं किरीट सोमय्यांना उमेदवारी जर दिली तर आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू असं शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी घोषणा केल्याचं कळतंय. वेळप्रसंगी अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवू असं सुनील राऊत यांनी म्हटलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजे येणाऱ्या 6 तारखेला आपण अर्ज भरू असं देखील आता सुनील राऊत यांनी म्हटल्याचं कळतंय. अधिक बोलणार आहोत सुनील राऊत, शिवसेनेचे आमदार आता आपल्या सोबत आहेत. सुनील राऊत, तुमची भूमिका काय आहे या सगळ्यामागे? आमची भूमिका एवढीच आहे, ईशान्य मुंबईमध्ये आज संपूर्ण मुंबईचे सर्व सीट डिक्लेअर झालेले आहे. ईशान्य मुंबईची सीट बाकी आहे आणि आमचा किरीट सोमय्यांना विरोध आहे, भाजपला विरोध नाही. ज्या प्रकारे किरीट सोमय्यांनी गेले 4 वर्षामध्ये शिवसैनिकांना आणि ईशान्य मुंबईतील लोकांना ज्या प्रकारे त्रास नव्हे छळ केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये शिवसैनिक अत्यंत शब्द नाही की इतक्या विरोधामध्ये त्याच्या विरोधात आम्ही आहोत. आणि जर किरीटला सीट मिळाली तर ती सीट 100% पडणार आणि ती सीट पडू नये म्हणून ती सीट चेंज करावी. ज्या मातोश्रीवर त्यांनी जे आरोप केलेले आहेत, आमच्या पक्षप्रमुखांवर आरोप केलेले आहेत, आज आम्ही पक्षप्रमुखांना बाळासाहेबांच्या जागी मानतो, त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये ईशान्य मुंबईतला शिवसैनिक मराठी माणूस हा किरीटला व्होटिंग करणार नाही. आणि त्यामुळे आमची एवढीच इच्छा आहे की किरीटला सीट मिळू नये. बाकी आमचा कुठला इश्यू नाही, आमचा कुठलाही भाजपला विरोध नाही. युती आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युती एक चांगल्या प्रकारे काम करत चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या ईशान्य मुंबई सुद्धा त्यांनी विचार करून किरीटच्या जागी अन्य कोणाचं नाव द्यावं आणि जेणेकरून ही सीट सुद्धा मुंबईमध्ये लागली पाहिजे, ईशान्य लागली पाहिजे, हा आमचा हे आहे. सुनील, पण जर तुम्ही असा निर्णय घेतलात, कदाचित जसं आपल्याला माहिती कळते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कदाचित तुम्ही असा निर्णय घेऊ शकता, पण असं झालं तर तुम्हाला असं वाटत नाही की मतं फुटतील आणि त्याचा देखील नुकसानीचा फटका देखील बसू शकतो? आमचा पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर संपूर्ण विश्वास आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये किरीटला सीट मिळणार नाही. परंतु तरी सुद्धा समजा असं काही झालं तर आम्ही नक्कीच किरीटच्या विरोधामध्ये 100% उभे राहू. धन्यवाद तुमची प्रतिक्रिया तुम्ही दिल्याबद्दल. सुनील राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि किरीट सोमय्यांविरोधात आम्ही समज त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून का होईना पण निवडणूक लढवू असं त्यांनी आता म्हटलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची बातमी येते आणि ती बातमी अशी आहे, शत्रुघ्न सिन्हा यांच्या संदर्भातली एक बातमी सध्या आपण बघतो आहोत. तेजस्वी यादव त्याचबरोबर बिहारमध्ये एक महाआघाडी अडचणीत आलेली आहे अशी माहिती सध्या कळतेय. शत्रुघ्न सिन्हा यांचा आज काँग्रेस प्रवेश आता अखेर लांबणीवर पडलेला आहे अशी माहिती कळतेय. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, शत्रुघ्न सिन्हा आपल्याला माहिती आहे आज 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचा प्रवेश होणार होता अशी माहिती कळतेय. बिहारमधली एक महत्त्वाची घडामोड, प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत. प्रशांत, काय अपडेट्स आहेत आता या बातमीचे? नाही, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं बिहारच्या महागठबंधनच्या संदर्भात अनेक अडचणी पुढे आलेल्या होत्या, त्यानंतर आज एक अत्यंत महत्त्वाचा प्रवेश हा काँग्रेस पक्षाचा नाव होता. खास करून जर बघितलं तर शॉटगन म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि पटना साहेब म्हणून खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर गेल्या 2014 मध्ये निवडून आले होते. यावेळेस त्यांना काँग्रेसच्या तिकिटावरती पटना साहेब निवडून उमेदवारी देण्याची शक्यता होती, पण त्या संदर्भात प्रवेश आज दिल्लीत होणार होता. त्यासाठी शत्रुघ्न सिन्हा देखील दिल्लीत आहे आणि शक्तिसिंग गोहिल जे बिहारचे प्रभारी आहेत त्यांनी साधारणतः 12:30 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्या दरम्यान हा प्रवेश होता. पण अचानक ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे आणि शक्तिसिंग गोहिल हे राहुल गांधीच्या निवासस्थानी निघून गेलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं तर शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवासस्थानी सुबोध काय सहाय जे बिहारचे काँग्रेसचे नेते आहेत ते देखील पोहोचलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की जी 12:30 वाजता जो प्रवेश होता तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. महागठबंधनच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्याचमुळे हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला अशी सूत्रांची माहिती आहे. निश्चितच आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शत्रुघ्न सिन्हांचा काँग्रेस प्रवेश आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की आज दुपारपर्यंत हा प्रवेश होईल, पण आता जी माहिती मिळते त्यानुसार हा काँग्रेस प्रवेश आता पुढे ढकलण्यात आलाय. बघूयात आणखीन काय काय घडामोडी घडतायत.